ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मरणाचा शास्त्र भाग आहे मत्तई कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 9 ते 13. आपण ती वचने वाचू. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशी तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे प्रभूची प्रार्थना. ह्या जगामध्ये सर्व प्रार्थना करतात. पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेचा उगम उत्पत्ती 4:26 मध्ये आलेला आहे. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. मत्तई 6:9 ते 13 मध्ये प्रभूची प्रार्थना आपण पाहतो. आपल्या प्रभू येशूने शिष्यांनाही शिकवलेली प्रार्थना आहे. त्याच्या शिष्यांनी विचारले, आम्हास प्रार्थना शिकवा. लूक 11:2 ते 4 यामध्ये प्रभूने प्रार्थना शिकवली. मत्तई 6:9 ते 13 मध्ये सर्वात प्रथम येशू म्हणतो, आमच्या स्वर्गातील पित्या, व आम्ही त्याचे लेकरे आहो. आमचे देवाबरोबर नातेसंबंध जोडलेले आहेत. आपला पिता हा पवित्र आहे. जसा तो पवित्र आहे, तसे आम्ही देखील पवित्र असावे, कारण तो पवित्र आहे. त्याचे नाव पवित्र मानले जाओ, कारण तो राजा आहे, तो राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू. त्याचं राज्य युगानुयुग आहे. त्याचे सिंहासन स्वर्गात आहे. तो सर्वांवर राज्य करतो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपल्या पित्याची इच्छा ही सर्वात श्रेष्ठ आहे. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही पित्याची इच्छा आमच्याकरता हिताची आहे. आणखी आपण वचन 11 मध्ये पाहतो की आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आमचा स्वर्गीय पिता आमच्या पोटाची व आमच्या रोजच्या गरजांची देखील काळजी घेतो. आम्हाला रोजची भाकर देतो. तो कधी विसरत नाही. इस्रायल लोकांना 40 वर्ष त्याने मान्ना पुरवला व खडकातले पाणी दिले आणि लावे पक्षी देऊन तृप्त केले. एकही दिवस त्यांना तो विसरला नाही. तो आमची काळजी घेतो. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड. वचन 12 मध्ये आपण पाहतो की ज्याने आमच्या विरोधात अपराध केले व त्याची आम्ही क्षमा केली, तर आपल्या स्वर्गीय पिता देखील आमच्या अपराधाची क्षमा करेल. आम्ही क्षमा करीत नाही, तर आम्हाला देखील आमच्या अपराधाची क्षमा होणार नाही. देवबाप ह्या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला देवबाप आशीर्वादित करू. आपण विशेष करून ह्या वचनासाठी प्रार्थना करू. प्रिय येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. खरोखर प्रभूनं शिकवलेली प्रार्थना याच्यावर आम्ही देवबाप्पा प्रभूजी मनन केलं. देवबाप्पा ह्या वचनाकरवी आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. खरोखर प्रभू, तूनं जशी प्रार्थना शिकवली तसं आमच्या जीवनामध्ये देखील तसं प्रार्थनामय जीवन आम्हाला जगण्यासाठी प्रभू तू सहायता कर. येशूच्या नावात हे प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.